सगळ्यांना जय शिवराय पुन्हा एकदा। मायबाप मराठ्यांना आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं। मराठ्यांचे लेकरा बाळा मोठं करायचं म्हणलं की प्रत्येकानं आपल्या फूट पाडायचं बघायचं। तुम्हाला खरंच मानावं लागेल की राजकीय नेता येऊ किंवा कोणी पण येऊ, तुम्ही अजिबात थोडे सुद्धा फुटला नाहीत। खरंच तुमच्या पुढं नतमस्तक व्हावं वाटतं। शेवटी जात काय असती आणि जातीसाठी किती ताकदीला लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून दिलं। सगळ्यात मोठं काय, फक्त आपला समाज आणि आपले लेकरं हे महाराष्ट्राने देशात तुम्ही सिद्ध करून दिलं। आता लढायचंय, आता रणभूमीत उतरायचं, सगळं मैदान मराठ्यांनी गाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचा। आता हटायचं नाही। सगळ्यांनी आता रणभूमीत उतरायची तयारी करायची, मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा, त्याशिवाय वापस फिरायचं नाही। आजची ही राज्यव्यापी बैठक, या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी एकत्र आले। आता मात्र मराठ्यांना विजयापासून कोणालाच रोखू द्यायचं नाही। पहिला मुद्दा सांगितला, रणभूमीत उतरायचं, मैदान सुद्धा मराठ्यांनीच गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर गुलाल विजय मिळवून मराठ्यांनीच फेकायचा। आता लढाई आरपारची आणि अंतिम। 2 वर्ष झालं मराठा लढतोय। हा 2 वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची। 2 वर्ष सातत्याने आपण लढतोय। ही अंतिम लढाई आता मराठ्यांनी पार पाडायची। मायबापा एक महत्वाचा विषय सांगतो, राजकीय लोक पक्ष कोणताही असू द्या, स्वतः निवडून येण्यासाठी मरमर करतात रात्रंदिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही। पण हे गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा, तुमच्या लेकरासाठी कोणी मरमर करत नाही, तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही। त्यासाठी तुम्हाला मरमर करायची, तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या जातीसाठी। हे शब्द लक्षात ठेवा, सगळ्यांनी झटून राहायचं, एकानं परमा गाठायचं नाही। कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, त्यांनी स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं। 75 वर्ष झालेत मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची। आलं बरं का आता अंतिम टप्प्यात, थोडं राहिले, त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून, त्याला पण कळलं थोडं राहिलं। फक्त 8-9% मराठा राहिला आरक्षणात जायचं। त्याला ह्या बारीना दंगा फाडायचा। मागचे मित्र, आपण मायबाप समाज आपला वाट बघतो, आरक्षण कधी मिळेल देण्याची जबाबदारी तुमची माझी। 2 मुद्दे सांगितले, रणभूमीत उतरायचं पहिलं सांगितलं, एकजुटीनं राहून आपल्या जातीच्या अंगावर गुलाल फेकायचा दुसरं सांगितलं, आणि तिसरं सांगतो, आपण बाहेर पाडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही। अजिबात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुकला बघायचं नाही। तुम्ही आता जिथं उभा असता
तिथूनच आता शब्द ऐका आणि जागावर उभा राहा, जागावर बसा. कारण इकडून आता यांना फोन यायलेत, यांना फोन यायला लागले तर ते माझ्या कानात सांगतील रस्त्यावरती सगळे लोक उभा आहेत. म्हणून माझी विनंती आता आहे तिथून ऐका. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, हे काय झालं आपल्याला पाहिजे होती तिकडं आपल्या ते आपली आंतरराष्ट्रीय लेवलची मराठी देशातली सगळ्यात मोठी सभा झाली तिथं, पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला लागतं. ते तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो. तुम्ही म्हणताना आता इथं बेताडावर पत्र्यावर सगळ्या दुनियात गावात लोक बसणार, मग इथं का ठेवली तर त्याचं उत्तर सांगतो आणि तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. इथं ठेवण्याचं कारण ही शेवटची बैठक. मग गावकऱ्यांचं म्हणणं होतं आमच्या गावात ठेवा, आजूबाजूला ठेवण्यापेक्षा शेवटची बैठक म्हणल्याच्या नंतर आमच्या गावात ठेवा. म्हणून आपण गावात ठेवली, म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होणार आहे, बसायला उठायला त्रास होणार आहे, जागा मिळणार नाही. म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहित नव्हती म्हणून सांगितली की गावात ठेवण्याचं कारण हे. ते गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवटचा शब्द वापरला आणि शेवटचे म्हणल्यावर, कारण 29 ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर परत बैठक होणार नाहीये, तर मग इथं ठेवा. म्हणून आपण ही गावात बैठक ठेवली. म्हणून तुम्हाला बसायला जागा नाही मिळणार, तुम्हाला थोडा त्रास होईल, त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. तुमचे समजेल विषय शेवटी हक्काचा आहे, आपल्या लढाईचा आहे. मायबाप मराठ्यांनो, संघर्ष कोणी करायला तयार नाही. जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो तर मराठ्यांच्या पदरात 58 लाख नोंदी पडल्या. 4 कोटी मराठी आरक्षणात गेले, 4 कोटी. हा मला बस पापडतो तिकडे उड्या कवर नुसतं का नाही. आमच्या पुढे बस सभा घे, नाकवारताच्यात वर सरकी हो, खाली सरकी हो, काही उपयोग नाही झाला. नाद नाही करायचा भाऊ मराठ्याचा. इथं वळवळ केली का कार्यक्रमच आहे. आमच्या शहागडच्या चौकाला खुटा चौक नाव दिलं लोकांनी. 29 ऑगस्ट 2023 ला ठोकल्याला खोटा आणखी उपटा नाही आणला. आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश, गावागावातून तयारी करायची. पहिला मुद्दा, आपल्याला रणभूमीत उतरायचं, मैदान गाजवायचं, विजय मिळवायचा आणि मराठ्याच्या अंगावर गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा. 2 29 ऑगस्टला मुंबईला जायचं. इथून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवाली सोडायची. यावेळेस आपल्याला सलग जायचंय, कुठेही न थांबता. आपल्याला कसल्या परिस्थितीत 28 ऑगस्टला म्हणजे 2 दिवसात आणि 2 रात्रीत मुंबईला पोहोचायचं. 2 मुद्दे क्लिअर झाले. तिसरा मुद्दा, मार्ग बदलायचा यावेळेस. दुसऱ्यांना चान्स, दुसरे लय बेजार करायला लागलेत. मला तुम्हाला काय सांगावं, दुसरे लय बेजार करायला. ते म्हणजे आता पुण्याकडून गेले ते मुंबईकडून, तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून. आणि सगळ्यात महत्वाचा या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं. ठराव मला नाही करता येत, पण लोक म्हणतात ठराव, आपला ठराव मराठा समाज म्हणजे ठराव असं आहे. हे म्हणले का भागो मुंबई आमचा भागो लगेच सुरू असा ठराव असतो. काचून ठराव होतोय का खापक्याशी लिहिलं नाही, पडली नाही, काहीच नाही. हीच का पडी दांडी हे अवघड आहे का बा. बघ बसले दिसतंय का तुम्हाला सगळ्या बिल्डिंगवर लोक घरावर पातळ्यावर ते झोपलेल्या सांभाळावं. मला का टी शर्ट द्यायला होते इकडं तुम्ही
सगळ्यात महत्वाचा विषय, पुणे, मुंबई, अहिल्यानगर जाताना बीड जिल्हा, सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांचं वतीनं पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजवून कौतुक करू. गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही. म्हणून सगळ्यांसाठी, सगळ्या जाती धर्मासाठी पुण्याच्या काळावर मायबापा हो, स्वतःच्या घरातल्या लेकरा इतकी सेवा त्यांनी आपली केली. स्वतः एक जण तर सांगत होता की म्हणला आम्ही चपात्याचं पीठ काढलं, पाणी किती टाकावंच कळाना आपल्या पोरायला. ते पातळ झालं की घट करायला जायचं, एकदमच घट व्हायचं. चपात्या करायच्या कशा, पाणी टाकलं की ते पातळ होतं आणि पीठच संपलं. एवढा मोठा उंडाला मला टपू. शेजारी घर होते 10-12, त्यांनी बघितलं हे लेकरं नवीन येत पण जिंकायसाठी मुंबईला आले. ती पिठाचा उंडा त्या घरावाल्याने उचलला, जात धर्म त्या घरावाल्याने बघितला नाही. तेवढ्या मोठ्या उंड्याच्या चपात्या केल्या आणि पोराला खाऊ घातल्या. कारण हे लेकरं लढाईसाठी आले, त्यांना करता येणार ना, आपल्याला जे करता येते ते आपण करू असं सुद्धा घराने सांभाळलं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, मुंबईतल्या कोणत्याच मराठ्यानं, मग ते मराठी माणसं असतील, मराठी असतील, तिथले मुस्लिम दलित बांधव असतील, तिथले परप्रांतीय असतील, कोळी बांधव, आदिवासी बांधव, सगळ्या जातीच्या लोकांनी सुद्धा मुंबईत आपली गेल्या वेळेस प्रचंड सेवा केली. त्यांच्यासाठी कौतुकाने टाळावा. कारण या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या होत्या. घरं दिले त्यांनी, स्वयंपाक दिला, त्यांच्या लेकरा इतकं आपल्याला जपले, हे महत्वाचं होतं. आता विषय आपल्याला जायचंय 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता इथून निघायचं. एक बोलता बोलता ध्यानात आलं म्हणून सांगतो. आता एक सकाळी असा निरोप आला, आवाज येतोय तर सगळ्याला कमीत कमी मिनिटात दिसणार. सकाळी एक निरोप आला की देवेंद्र फडणवीस साहेबाचे लोक आहेत का स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत मला माहित नाही, 2 दिवसात माहिती घेतो. म्हणजे अशी चर्चा झाली. जणू सकाळी आला निरोप, मनी जरांगेला आम्ही पुरं संपेल. कुणाला गाडी नाही, पैसे नाही, डिझेल नाही, काही नाही. आणि तुला बघायचे का मराठी संपलेत का संपलेत म्हणून जरा तू फक्त मुंबईत आज पण ते डांबर बसू मोजायला मराठी लेकर संपवले जाते. मुंबईला आता इतक्या ताकदीनं जायचं ना, पाऊस बघायचा ना, ऊन बघायचा ना, वारा बघायचा.